मित्रांनो, कसे आहात? माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका। जर तुम्हाला कुठलीही समस्या विचारायची असेल, कौल लावून बघायचं असेल, जसे की लक्ष्मी बांधन विषय असो, चेड्या गोट्यांविषयी शंका असो, गेरमाळ विषय शंका असो, अंगातल्या वाऱ्याविषयी समस्या असो, गुरूंविषयी समस्या असो, मंत्रांविषयी समस्या असो, तंत्रांविषयी समस्या असो, कुठलीही समस्या जर तुम्हाला विचारायची असेल किंवा तुमच्या मागे आडापिडा साडेसाती दलेंद्री करणी भूतबांधा काय बांधा लावल्या असतील जाणून घ्यायचा असेल, कौल लावून बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे। काय अटी दिलेल्या आहेत त्या अटी वाचूनच मला कॉल करावा, अन्यथा नसला गेला तरी चालेल। प्रॉब्लेम हा तुमचा असतो, माझा नाही, हे मात्र लक्षात ठेवा। चेडा गोटा असो, देवींचे शिपाई असो, देवींचे सेवकरी असो, देवींचे भक्त असो, देवींचे गण असो किंवा देवींची माहिती असो, अशी गुप्त माहिती देण्याचं काम हे फक्त शोध अस्तित्वाचं हे चॅनल करत असतं। आणि कुठेही रिसर्च केलं किंवा सर्च जरी केलं तर हे माझ्या चॅनलचं पहिलं नाव मात्र तुम्हाला पाहण्यात भेटतं, कारण सत्य सांगण्याचा माझा धंदा, मी नाही कुणाचा मंदा, हे मात्र लक्षात ठेवा। काही लोकांनी मला कमेंट केली व काही लोकांनी पर्सनल मला कॉल लावून विचारलं होतं की दादा पैलवान चेड्याची सेवा कशी करतात, पैलवान चेड्याची पूजा कशी करतात व पैलवान चेड्याला प्रसन्न कसं करून घ्यायचं, पैलवान चेड्याचा अर्थ काय, पैलवान चेडा असतो कुठे कुठे, काही लोकांनी मला असं विचारलं। मित्रांनो, त्याच टॉपिकवर मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। पैलवान चेड्याची माहिती देणारं शोध अस्तित्व हे पहिलं चॅनल आहे। तिथल्या पुजाऱ्यांकडून असू दे, कायकांना आलेले अनुभव असू दे, कायकांच्या ते घरात पैलवान चेडा होता त्यांना आलेले अनुभव, ते अनुभव सांगून मी काही त्यांचा इतिहास देखील यूट्यूबवर सांगितलेला आहे। पैलवान चेड्याविषयी, पैलवान चेड्याविषयी कुणीही माहिती दिली नाही अशी माहिती आणि त्यांचा इतिहास, छोटासा आख्यायिका मी माझ्या चॅनलवर ऑलरेडी दिलेला आहे। काही लोकांचे डोळे उघडले, काही लोकांच्या डोक्यात प्रकाश देखील पाडण्याचं काम हे फक्त शोध अस्तित्वाचं ह्या चॅनलनं केलं व लोकांना माहिती कशी भेटावी म्हणून रात्र आणि दिवस आम्ही सर्च करत असतो, इकडे तिकडे हिंडत असतो, लोकांकडून माहिती प्राप्त करून घेत असतो, काही वरीलधाऱ्या माणसांकडून माहिती प्राप्त करून घेत असतो किंवा गुरुच्या सभेत बसत असतो, गुरूंकडून काय विषय जाणून घेत असतो, नंतर तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न माझा करत असतो। तर मित्रांनो, आजचा टॉपिक असणार आहे पैलवान चेड्याविषयी, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। पैलवान चेड्याविषयी बी सांगणार आहे, काय लोक त्यांची पूजा वेगवेगळ्या पद्धतीने करतात ते देखील सांगणार आहे। पैलवान चेडा बघायला कुठे कुठे मिळतो आणि त्यांची पूजा केल्यानंतर तुम्हाला कोणकोणते फळं देखील भेटतात हे देखील मी तुम्हाला ह्या चॅनलवर ह्या व्हिडिओ माध्यमातून सांगणार आहे, हे मात्र लक्षात ठेवा। व्हिडिओ संपूर्णपणे बघा, संपूर्णपणे व्हिडिओ बघितल्यानंतर पैलवान चेड्याविषयी कुठलीही शंका तुमच्या मनात राहणार नाही आणि पैलवान चेड्याविषयी म्हणजेच की पैलवान बाबा विषय तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे, हे मात्र लक्षात ठेवा। चेडा न म्हणता मित्रांनो सेवकरी म्हणला तरी चालेल किंवा भक्त म्हणला तरी चालेल, चेडा शब्द आपला नाही, त्याच्यासाठी मी चेला हा शब्द वापरतो, पण चेडा लोकांना जास्त करून कळतो। काही लोकांनी चेडा चेडा म्हणल्यानंतर काही लोकांना चेडाच माहिती आहे, जर मी चेला जरी म्हणलं की काही लोकांना कळणार नाही, पण हे वेळेनुसार बदलायला हवं, हे मात्र लक्षात ठेवा। चला तर वेळ न घालता मित्रांनो, आजचा टॉपिक असणार आहे पैलवान चेड्याविषयी। संपूर्ण इतिहास तर सांगून झालेला आहे, पूजा कशी करायची, आराधना कशी करायची, काय फायदे भेटतील यांची सेवा केल्यानं व दुष्ट परिणाम काय भेटतील यांची पूजा केल्यानं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। हे बघायला कोठे तुम्हाला बघायला भेटतील, पूजा कशी होत असते, याला खानादाना काय द्यावा लागतो, आज डिटेल्स मध्ये माहिती मी तुम्हाला पैलवान चेड्याविषयी सांगणार आहे। व्हिडिओ संपूर्णपणे बघा, त्यानंतरच तुम्हाला काय टॉपिक आहे काय समजेल आणि उमजेल आणि डोक्यामध्ये देखील तुमचा प्रकाश पडेल। चला तर मित्रांनो, वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। पैलवान बाबांकडून म्हणजेच पैलवान चेड्याकडून कोणकोणती कामे करून घेऊ शकतात हा देखील प्रश्न आहे मित्रांनो। तर पैलवान चेड्याकडून तुम्ही सर्व काही कामं करून घेऊ शकता। एखाद्याला बांधणं असो, एखाद्याला खोलणं असो, एखाद्यावर काही क्रिया करणं असो किंवा एखाद्याला फटका देणं असो, एखाद्यावर सोडणं असो। आता सोडणं म्हणजे काय, तर मित्रांनो काही लोक तंत्र मंत्रांमध्ये त्याला जकडलं जातं, त्यांना मानपान दिलं जातं, खानादाना दिला जातो, मंत्रांमध्ये उठवलं जातं आणि एखाद्याच्या मागं लावलं जातं। मग ते मागं कशासाठी लावलं जातं की त्याचं नुकसान झालं पाहिजे, शेतामध्ये पीक नाही पिकलं पाहिजे, घरामध्ये चिडचिडपणा झाला पाहिजे, माणूस कुजून मेला पाहिजे। पैलवान चेडा म्हणजे असं नाही की तुमच्या अंगामध्ये 10 शक्त्यांचं बळ येईल, पण मित्रांनो पैलवान चेडा जर लावला तर तुमचं शरीर हे कमजून करून घेत असतं व कमजून केल्यानंतर हा चेडा मित्रांनो कुठेही त्यांची जे काय लावलेली क्रिया असेल किंवा त्याला लावलेलं सोडलेलं असेल हे कुठेही निघत नाही, कारण मित्रांनो ह्यांना काली मातेचा आशीर्वाद असतो किंवा धावजी पाटील बावणे चेडा गोट्यांचा मालक आहे, त्यांचा देखील त्यांना आशीर्वाद आहे। मित्रांनो हे पैलवान चेडा असा चेडा
चेडा आहे की ह्याच्यापासली करणे असो किंवा एखाद्याला सोडणं असो किंवा चेड्याच्या स्वरूपात सोडणं असो, वाईट शक्ती अनुसार यांना सोडणं असो तंत्रांमंत्रांमध्ये, तर ह्यांची ताकद एवढी अप्पाट धिप्पाट आहे तर ते पुढच्याला देखील कवडं सारू शकत नाही. भले भले गुरुवर्य पलवान चेड्याच्या देखील नादी लागू शकत नाहीत, हे मात्र लक्षात ठेवा. मग ते मारण क्रिया असो, मग ते क्रिया सोडणं असो, मग एखाद्याचं वाईट करणं असो किंवा अथवा एखाद्याचं चारणं देखील करणं असो. पैलवान चेड्याची करणी म्हणजेच मित्रांनो कुठेही निघत नाही, कुठल्या बुवा बाबाकडे देखील लवकर निघत नाही. हा चेडा मित्रांनो साती आसऱ्याचा देखील राखणदार आहे. म्हसोबा पशी देखील पैलवान चेडा असतो. राणा वनात देखील पैलवान चेडा असतो. जिथं तालीमचा असो, जिथं काही कुस्तीचे खेळ केले जातात किंवा कुस्ती भरवली जाते, तर दुर्भाग्यानं तिथं मरण पावलेला किंवा पैलवान चेडा जर असला किंवा पैलवान चेडा म्हणून तिथं पूजलं देखील जातं. ते शेताच्या बांध्यावर किंवा शेतापाशी त्याला पैलवान चेडा आहे म्हणून पूजलं जातं, जेणेकरून आपल्यावर कोण दुष्परिणाम करणारे काही लोक येत असतात त्यांच्यावर थारा करण्यासाठी, राखण करण्यासाठी पैलवान चेडाला शेतामध्ये पुरलं जातं. मित्रांनो पैलवान चेडा म्हणजेच काय तर मित्रांनो पैलवान जो गरीब पैलवान आहे, अप्पट आहे, धिप्पट आहे, काय कालानंतर त्याचा मृत्यू झाला किंवा त्याचा आत्मा अमर झाला किंवा त्याचा आत्मा अमर झाल्यानंतर त्याला कुठल्या तर देवाचा आशीर्वाद किंवा देवीचा आशीर्वाद प्राप्त झाला आणि देवीने त्याला सांगितलं किंवा ते देवीचा भक्त असेल तर त्याला वरदान भेटला असेल, तर तो पैलवान चेड्याला आशीर्वाद घेऊन तो पैलवान चेला, पैलवान सेवक, पैलवान राखणदार आणि बाबा जरी म्हणलं तरी चालतं, तो आपल्यासाठी राखणदार आणि एक बॉडीगार्ड सारखं काम करत असतं. जर आपण ह्याला प्रसन्न करून घ्यायचं म्हणलं तर मित्रांनो ह्याची आराधना करावी लागते. प्रथम यांच्या गुरु आईला किंवा गुरु माऊलीला किंवा गुरुदेवाला यांना प्रसन्न करून घ्यावं लागतं. जर तुम्ही धावजी पाटलापाशी गेला असाल तर समोर तुम्हाला पैलवान चेडा मिळतो व लमान तांडा देखील मिळतो. त्यांच्या पाठीमागे विहीर देखील बघायला तुम्हाला मिळते आणि त्याच्या साईडला जर बघायला मिळलं तर ते मात्र साती आसरा देखील तिथं बघायला मिळतो आणि बारुड्याच्या पाशी म्हसोबा देखील तुम्हाला बघायला भेटतो. तिथं देखील साती आसरा आहे. पैलवान चेडा म्हणजे साती आसरेचा राखणदार, सेवक जरी म्हणला तरी चालेल, भक्त म्हणला तरी चालेल. त्याच्यानंतर धावजी बाबा देखील पैलवान होते, हे लक्षात ठेवा. जे पैलवान चेड्याचं मंदिर असतं ते त्यांचा आरखडा असतो, म्हणजेच की कुस्ती खेळण्याचा या आखाड्यामध्ये पैलवान चेडा राहत असतो. आता ते कुठल्या पद्धतीचा असतो तर मित्रांनो काही चेडा म्हणजेच की सेवेकरी चेला, हे पैलवान चेला कायकांना खाद्य पदार्थ देखील दिलं जातं, कायला गोडचं नैवेद्य देखील दिलं जातं. पण बऱ्यापैकी जर मला माहिती अनुसार जेवढ्या माहित्या मला प्राप्त झाल्या त्याला तिकटाचंच चालतं मित्रांनो. जरी ते सेवक जरी हनुमानजींचे असले तरी सुद्धा त्याला काय तामसिक चालतं, काही जणांना गोड देखील चालतं पैलवान चेड्याला. काय पैलवान चेडा जरी अंगात लागला, त्याचा बाहेर वासा जरी लागला तर मित्रांनो त्याला असं वाटतं की मला कुस्ती खेळावं, एखाद्याला तरी उचलून आपटावं, असं देखील एखाद्याला लागलं किंवा सोडलं तर असं वाटतं आणि ते कुजवण्याचं काम देखील करतं. कायकांना बाहेर वासा जरी लागला तर तो पैलवान सारखा करू लागतो, पैलवान सारखा कुस्ती खेळ म्हणतो, मी आरखड्यात जातो म्हणतो किंवा लोंगूट घालायला बघतो तो किंवा पैलवानी पेशा त्याच्या अंगामध्ये निर्माण होतो जर त्याला बाहेर वासा लागला असेल तर कोणाला, तर देखील ह्याचे दुष्परिणाम देखील बघायला भेटतात. आता मित्रांनो मग पैलवान चेड्याची करणी निघती का तर मित्रांनो पैलवान चेड्याची करणी निघती. आता जर साती आसराला जर पूजायचं म्हणलं तर पुरुष हे पूजू शकत नाही. साती आसराला पुरुष का पूजू शकत नाही असं देखील ऐकलं आहे मित्रांनो. एक आख्यायिका मी तुम्हाला सांगतो, एवढं मला माहित नाही मित्रांनो, पण काही लोकांनी वरधाऱ्या माणसांनी मला सांगितलं त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगतो. साती आसऱ्याची जर पुरुषांनी पूजा केली तर त्याला बाय पण येतं असे म्हणतात. हे सत्य आहे मित्रांनो, माझ्या गुरूंनी मला हे सांगितलं होतं. त्यांचा एक चेला होता मित्रांनो, ते चेला एक हिरीपाशी गेला होता. अमावस्याची रात्र होती, त्याचा शेती होती, गाव होतं, त्या शेतीमध्ये तो गेला. अचानक त्याला काहीतरी झालं वाटतं, त्याच्यासाठी तो बघण्यास गेला, शेताकडे बघण्यास गेला असताना अमावस्याची भर रात्र होती. हिरीमधून वेगवेगळे आवाज येत होते. ते बघायला गेला तर त्या हिरीमधून त्याला डायरेक्ट आतमध्ये खेचण्याचं काम केलं. जसं त्याला खेचून मित्रांनो अर्ध्या तासाने ते बाईच्या पोशाखमध्ये आला, शेम बाई होऊनच आला. त्याच्यानंतर त्यानं साती आसऱ्याच्या चरणात माफी मागितली. आई साहेब मी तुझी सेवा करतो, आई साहेब मी तुझी काय असेल तर तुझा मानपान देतो, पण मला हे बायपण घालू दे आणि मला काय तर बायपणाचे काहीतरी ठेवू. म्हणून त्याच्या जटा खूप मोठ्या वाढलेल्या आहेत. ते मनुष्य त्याचं लग्न देखील झालेलं आहे. मग देवीला त्यानं असं केल्यानंतर माफी मागल्यानंतर देवीने त्याला वरदान दिलं. त्याच्यानंतर त्याच्या जटा देखील आहेत, पण त्यानं बाय म्हणून हे घेतलेलं आहे. बाकीच्या साडी असेल किंवा कानातलं गळ्यातलं सगळं काय ते साती आसऱ्याने नेलं आणि त्याच्या साती आसरा एवढा कडक आहेत, त्याच्या हाकेला देखील धावतात, त्याला नवसाला देखील पावतात. आमच्या ही चेल्याची गोष्ट आहे, आमच्या गुरुच्या चेल्याची गोष्ट मी तुम्हाला सांगितली. म्हणून मित्रांनो
सात्या आसऱ्याची गडी माणूस ही पूजा करू शकत नाही, बाई पूजा करू शकते. म्हसोबाची गडी पूजा करू शकतो. काहींना उगी जमीच्या सात्या आसरा असतात, म्हणजेच की पूर्वजापासून चालत येणाऱ्या सात्या आसरा असतात. त्यांनी गडी माणसाने देखील पूजा केली तर त्याची चालती. लक्षात ठेवा, काय लोकांना हे कळणार नाही मी काय बोलतोय ते. आत्ता जर तुम्ही सात्या आसरा घेतला किंवा सात्या आसऱ्याच्या पूजा केल्या की बाय पण येऊ शकतं. कायकांना आलं देखील नाही, कायकांना आलं देखील आहे. असं म्हणत नाही की मी 100% सगळ्यांना येईलच, कायकांना आले तर कायकांना आलं नाही. पण सात्या आसरा जर जुन्या असतील, म्हणजेच की पूर्वीपासून आलेली सेवा असेल, पूर्वीपासून त्यांच्या पिढ्यानं पिढ्या चालत येणारी सेवा असेल, तर सात्या आसरा त्यांना बाय पण करत नाही, उलट त्यांच्या वंशाला दिवा वाढत जाते. हे मात्र लक्षात ठेवा. मग आत्ताची पूजा आपण करू शकत नाही. मग सात्या आसराला म्हसोबा हा राखणदार असू शकतो, त्याच्यानंतर पैलवान चेडा राखणदार असू शकतो. हे मात्र लक्षात ठेवा. आता मग बाबांना प्रसन्न कसं करायचं, बाबा काय आहे, बाबांना पूजा कुठल्या पद्धतीने केली पाहिजे, हे लोकांना प्रश्न व तुम्हाला देखील हा प्रश्न पडला असावा. मित्रांनो, त्या बाबाला अंड, लिंबू, सिगरेट, दही, भात, रोट ह्यांना खूप आवडतो. आणि उकडलेले मित्रांनो हरभुरे देखील ह्यांना खूप आवडतात. उकडलेले हरभुरे देखील ह्यांना आवडतात. जे पैलवानाला खाणं जाणं लागतं, जे पैलवानाला खुराक लागतो, बदाम, काजू, पिस्ता किंवा XYZ दूध, हे प्रकार त्यांना लागतं. तर मित्रांनो, पैलवान चेड्याला देखील हाच मान त्यांना देखील लागता. हा मात्र लक्षात ठेवा. त्याच्यानंतर देव तुमची सेवा बघून तुम्हाला प्रसन्न होतो. प्रसन्न झाल्यानंतर तुमच्यावर येणारे कुठलेही संकट असू दे, करणीचे संकट असू दे, भानामतीचे संकट असू दे व कुणी काय सोडल्याचे प्रकार असू दे, ते तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही. तुमचं कुटुंब व तुम्ही हे पैलवानासारखे तंदुरुस्त राहता व कुठला आजार पण देखील तुम्हाला येत नाही. जे काही तंत्रमंत्रांमध्ये आजार देखील सोडतात, काही मूठ मारून सोडतात की फिट आली पाहिजे, फिट लागून मेला पाहिजे. काही लोक असे तांत्रिक क्रिया हे करत असतात. ते तांत्रिक क्रिया होऊ नये म्हणून काही लोक पैलवान चेड्याची पूजा करतात. पूजा यांची कशी करायची, अमावस्या आणि पौर्णिमा दिवशी अंड, लिंबू, सिगरेट, दही, भात, दारू आणि 2 पायाचं कोंबडं काय असेल त्यांचा खाद्यदान. त्याच्यानंतर उकडलेले हरभरे देखील त्यांना खूप आवडतात. जे पैलवानाला जे लागतं खुराक ते त्यांना दिल्यानंतर ते तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुमचे कामं देखील करायला लागतात. मनामध्ये भक्ती असायला हवी. मित्रांनो, मग आता झालं यांना प्रसन्न करण्याची विधी देखील मी तुम्हाला सांगितले. पैलवान चेड्याचा मंत्र मी ह्या व्हिडिओमध्ये देणार नाही. मी सेपरेट पैलवान चेड्याचा मंत्र तुम्हाला मला फोन केल्यानंतर मी देईल. काय देईल मित्रांनो, प्रत्येक वेळेला जर मी मंत्र देत बसला चेड्यांचे, काही जणांना पूजा होती तर काही जणांना होत नाही. मित्रांनो, चेडा गोटा असो, देवींचे शिपाई असो, जे उग्र देवतात मी सांगतोय बरं का, उग्र देवता जेवढे आहेत, देवीचे शिपाई किंवा काळूबाईचे शिपाई किंवा लक्ष्मी आईचे शिपाई किंवा धावजी बाबांचे शिपाई जरी म्हणलं तरी चालेल, त्यांना बायांच्या बांगड्यांचा आवाज चालत नाही. स्वतः मित्रांनो, जेव्हा मी वरधाऱ्या माणसांकडून रिसर्च केलं, काय आघोऱ्यांकडून मी रिसर्च केलं, काय माझ्या गुरूंना मी विचारून रिसर्च केलं, तर मित्रांनो, बाई हा पैलवान चेड्यापाशी चालत नाही. बाई ही पैलवान चेड्यापाशी चालत नाही. काळूबाळू महाराज पशी पण चालत नाही. पंचमुखी चेड्यापाशी देखील बाई चालत नाही. बांगड्यांचा आवाज चालत नाही. धावजी पाटलाला सुद्धा बाईंचा बांगड्यांचा आवाज चालत नाही. मित्रांनो, पहिल्याचे जे पुजारी होते, धावजी पाटलांचे जे पुजारी होते, 1999 मधले असतील, 1998 मधले जे पुजारी होते, तिथं मित्रांनो बायला येण्यास बंदी होती. बायला येऊन देत नव्हते. पण काही पुजारींना फक्त पैसा कमवण्याच्या नादामध्ये कोणी बाई देखील त्याची पूजा करायला लागली. बाई देखील त्याच्या समाधीपाशी जायला लागली. धावजी बाबा आगोरे असल्यामुळे त्यांना बाईंचा बांगड्यांचा आवाज चालत नाही. त्या देखील त्याच्यापाशी राहिलेल्या नाहीत. बाबांपाशी एकच तप करायचे, ते म्हणजे महाकालीचाच म्हणजे महातारेचाच ते तप करत बसत होते. मग या चेड्या गोटाला बाईंचा आवाज चालत नाही. जर तुम्ही ह्यांना पूजत असाल तर तुम्हाला तुमच्या वस्तूवर तुम्हाला सिद्ध करून, तुमच्या घरामध्ये सिद्ध करून, तुमच्या नावावर काय असेल देव न्यावा लागतो. त्याच्यानंतर त्याची पूजा केली तर चालते. ह्यांना अडचणाचा हात चालत नाही. ह्यांच्या अडचण आले तर ह्यांना सावली देखील चालत नाही. ह्यांना शिवता शिवत चालत नाही. ह्यांना सुतक देखील चालत नाही. पैलवान चेडा असो, काळोबाळू असो, मांगीर बाबा असो किंवा गुंजी बाबा देखील असो. पण काय पैशापोटी आता कोण सांगणारे व्यक्ती राहिलेले नाहीत. जरी आपण एखाद्या ठिकाणी पाटी लिहिलेली असेल तर तिथे पार्किंग करू नका. काही लोक तिथे बळणं पार्किंग करतात. जिथं लिहिलं की बाबा हे ते थुकण्यास बंदी आहे ते थुकू नका, लोक जास्त तिथे थुकून जातील पण वेगळ्या बाजूने थुकणार नाहीत. असे आपले काही महाराष्ट्रात मधले लोक आहेत जे करू नका म्हणले की ते जास्त करतात, करायला बघतात. मित्रांनो, भक्ती देवापाशी निर्मल आहे. काही लोक आता मला प्रश्न देखील पडला असेल तुम्हाला की मग धावजी पाटील बायांच्या अंगात कसा येतो. बघा मित्रांनो, धावजी पाटील बायांच्या अंगात येतो, बायांच्या अंगात खेळतो. कारण मित्रांनो, काळूबाई पशी धावजी पाटील आहे, मांगीर बाबा आणि गुंजीर बाबा देखील आहे. पण तिच्या अंगामध्ये म्हणा किंवा इतरांच्या अंगामध्ये म्हणा खरा धावजी पाटील आहे का हे आपल्याला माहित नाही, तुम्हाला बी कळणार नाही. कारण तुम्ही पण देव नाहीत आणि मी सांगणारा देखील देव नाहीत. मग ते खरं का खोटं हे मला देखील माहिती नाही. ते येत असेल पण जेवढे म्हणजेच की जे सिद्ध पुरुष आहेत
धावजी बाबांना सिद्ध करून घेतलेलं आहे। ते जास्त करून स्त्रियांनी आगोरी वेषांमध्ये धावजी बाबांना सिद्ध करून घेतलेलं आहे। जो आगोरी स्त्री असेल त्याला जास्त करून महाकालीचं येड असेल, मा ताराचं येड असेल किंवा मा कामाख्याचं वेड असेल, त्यांना धावजी पाटील आपोआप सेवकरी म्हणून उभा राहतो। बघतेच की वेगवेगळ्या नावाने ते उभा राहतो। मग महाराष्ट्रामध्ये त्यांना धावजी बाबा धावून आला आणि धावजी पाटील असं नाव पडलं गेलं आणि बाबांचं काय असेल ते पूजा ही मसनवाट्यामध्ये जास्त करून होत असते, हे मात्र लक्षात ठेवा। आणि जर काय स्त्रियांच्या अंगामध्ये धावजी पाटील येत असेल तर त्यांना चांगल्यासाठी पण येतो, पण त्यांना देखील तेवढं स्ट्रिक्टमध्ये पाळावं लागतं। ज्या बाईच्या अंगामध्ये धावजी पाटील होतो त्या बाईच्या बांगड्या देखील फुटतात। मी स्वतः लाईव्ह चमत्कार देखील हा बघितलेला आहे मित्रांनो। काही लोकांच्या अनुभवावर आम्ही सांगतो, हे मात्र लक्षात ठेवा। लावलं जिभेला हाड आणि काय बी सांगायचं तुम्हाला हे आम्हाला जमत नाही। जे मी डोळ्यानं बघितलं आहे तेच मी सांगत असतो आणि जे अनुभव घेतला आहे मी तुम्हाला सांगत असतो। एवढंच की ते कुठं लिखित नसतं, पण लोकांना मित्रांनो देव सगळ्यांना पावत नाही, एकालाच पावतो आणि ते सगळ्यांना सांगत हिंडत नाही, हे मात्र लक्षात ठेवा। मग मित्रांनो काळूबाई ज्याला येत असेल स्त्रियांना तर त्यांना धावजी पाटील राखणदार म्हणून येतो सेपरेट। पर धावजी बाबांची सेवा करत असेल तर त्यांना धावजी पाटील शक्यतो करून जास्त करून येत नाही। समाधीला बाय माणूस चालत नाही, कुठल्याही चेड्याला बाय माणसांच्या बांगड्यांचा आवाज चालत नाही, प्रेड चालत नाही, सुतक चालत नाही, हे मात्र लक्षात ठेवा। मी असं देखील बघितलेलं आहे जेव्हा मी धावजी पाटलाला जातो तर पैलवान चेड्यापाशी देखील बाया जातात। त्याचं जाण्याचं कारण असं आहे मित्रांनो की तिथं साथी आसरा देखील आहेत, पण पैलवान चेड्यापाशी न जाता ते साईडला साथी आसरा आश्रम म्हणून साथी आसराच्या पाया पडून येतात। पण काय लोक पैलवान चेड्याच्या देखील पाया पडतात, काळूबाळूच्या मंदिराच्या डायरेक्ट आत जातात। काही स्त्रिया बस त्यांची भक्ती मोठी असेल, मस्त त्यांना देव ते पावला पण असेल, पण सत्य हेच आहे की स्त्रियांच्या बांगड्यांचा आवाज बाबा लोकांना चालत नाही। ते शांतीमध्ये राहणं पसंत करतात, ते मसन वाटत राहणं त्यांना पसंत आहे। जर धावजी बाबांना बाई स्त्री जाते आतमध्ये तर ते भक्तीमुळे जाते आणि देव त्यांना शक्ती देखील देतो। पण काय बायांना अचानक पिरियड येतं, काय बाय अचानक बसते, काय केवळ शिवताशिव झालेले असते, म्हणून आपण देखील स्त्रियांनी देखील हे टाळलं पाहिजे। बाबांच्या मठामध्ये तुम्ही गेले की बाबा तुम्हाला प्रसन्न झाले म्हणून समजा। चेडोबा महाराज हे आगोरी चेडा आहे, चेडोबा महाराज हे आगोरी चेडा आहे। आगोरी चेड्यांना तर बायांचा आवाज देखील चालत नाही, देखील चालत नसल्यामुळं काय लोक स्त्री देखील त्यांना सिगरेट लावतात, त्यांच्यापाशी जातात, हे मात्र लक्षात ठेवा। काय कळूच फटके देखील पडू शकतात, हे मात्र लक्षात ठेवा। भक्ती महत्त्वाची आहे मी एवढं समजतो, जेवढं मला माहिती प्राप्त झाली मी यूट्यूबमध्ये सांगितलं। पैलवान चेड्याला प्रसन्न कसं करायचं मी तुम्हाला सांगितलं। ह्यांची पूजा मित्रांनो कधी काय करायची हे देखील तुम्हाला पैलवान चेड्याविषयी सांगतो। ह्यांची पूजा अमावस्या आणि पौर्णिमाला आणि रात्रीच्या वेळी केल्यानंतर ह्यांच्या शक्त्या उग्र असतात, हे लक्षात ठेवा। ह्यांची पूजा जर रात्री केली चेड्या गोट्यांची म्हणा पैलवान चेड्याची म्हणा ह्यांची शक्ती उग्र असते, रात्रीचा ह्यांचा खेळ चालतो, हे मात्र लक्षात ठेवा। दिवसभरामध्ये काही करा, रात्री पूजा केल्यानं तुम्हाला फळ अधिक भेटतं, शक्त्या अजून जागृत होत असतात, हे मात्र लक्षात। अमावस्या पौर्णिमा दिवशी जी मी खानादाना सांगितलेलं आहे, जे पैलवान चेड्याला जे लागतं, जे खुराक लागतं ते खुराक द्या। जास्त करून स्त्रियांना न देता हे पुरुषांनी दिलं पाहिजे, पुरुषांनी जास्त त्यांची सेवा केली पाहिजे। आता हा पैलवान चेडा तुम्हाला शेतामध्ये बघायला भेटू शकतो, बांध्यावर भेटू शकतो, नदीच्या किनारे देखील बघायला भेटू शकतो, धावजी पाटलापाशी बघू शकतो। धावजी पाटील देखील पैलवान आहेत आणि त्यांचा तिथं काय असेल ते पैलवान म्हणजेच की त्यांचं खडा देखील तिथं आहे, त्या पैलवान चेड्याचा आखाडा आहे तिथं मित्रांनो। समोर जाळे लावलेले आहे, मागे वीर आहे। पैलवान चेडा आणि धावजी पाटील हे देखील पैलवानच होते, हे लक्षात ठेवा। धावजी पाटील देखील रांगडा पैलवान होता, हे मात्र लक्षात ठेवा। आणि तिथं असणारे पैलवान बाबा जे आहेत धावजी बाबांसोबत कुस्ती खेळत होते असे काही लोक मला सांगतात। हे तथ्य आहे की खरं आहे की खोटं एवढं मला माहित नाही, पण जे मी आख्यायिका आहे तुम्हाला सांगतोय। त्याच्यानंतर धावजी बाबांनी आशीर्वाद दिला, पैलवान चेड्याला तिथं राहणं सांगितलं, काम करणं सांगितलं। प्रत्येक चेड्या गोट्यांची ही मित्रांनो ताकद वेगवेगळी आहे। काळू बाळू स्मशानी चेडे आहेत, धावजी पाटील 52 चेड्या गोट्यांचा मालक आहे, त्याला नीट वागायला सांगतो। पंचमुखी चेडा एखाद्याचं वाईट करतो, चांगलं करतो, एखाद्याला थारतो, एखाद्याला पैसा पाणी देतो, एखाद्याचं तांत्रिक क्रिया देखील मध्ये त्यांना वापरलं जातं। आगोरी चेडा म्हणजे स्मशानी चेडे, जेवढी बी स्मशानी विद्या असतील ते त्यांना जमतं। प्रत्येक चेड्याची शक्ती वेगवेगळी आहे, तसंच पैलवान चेड्याची शक्ती पण वेगवेगळी आहे, त्यांना सोडलं जातं आणि त्यांची करणी त्यांची भानामती लवकर कुठेही निघत नाही। त्यांच्यापाशीच मित्रांनो साथ्या आसरा देखील आहे, लमांनी तांडा देखील आहे। त्याच्यानंतर मित्रांनो पैलवान चेड्यापाशी चक्री चेडा देखील आहे, हे मात्र लक्षात ठेवा। काय लोक म्हणत होते चक्री चेडा कुठे आहे, चक्री चेडा हा पैलवान चेड्यापाशीच आहे, हे मात्र लक्षात ठेवा। पैलवान चेड्याला प्रसन्न कसं करायचं, पैलवान चेड्याची सेवा कशी करायची, स्त्रियांनी यांची सेवा नसली केली तरी चालते, चेडा गोट्यांची सेवा स्त्रियांनी लांबनच केली तरी चालते, तेवढाच देव प्रसन्न होतो, हे मात्र लक्षात ठेवा। आणि काय काय लोकांच्या अंगात धावजी पाटील कसा येतो तर काळूबाई म्हणून येतो, आशीर्वाद आहे धावजी पाटलाला काळूबाईचा, त्याच्यामुळे सेवकरी म्हणून बाईच्या अंगात येऊ शकतो। स्वयंभू प्रत्येकाला धावजी पाटील हा
एकटा कुणाला नाही आलेला आहे. काळूबाई आल्यानंतर दाऊजी पाटील आलेला आहे सेवेकरी म्हणून किंवा मित्रांनो भक्त म्हणून देखील आला असेल त्यांची आराधना करण्यासाठी. काय मी स्त्रिया बघितलं तर ते महाकालीची पूजा करत होते, स्मशानकालीची पूजा करत होते म्हणून त्याला देखील दाऊजी पाटील अंगामध्ये येतो. पण काही वेळेस जर त्यांनी लग्न पूजा जेव्हा स्मशानभूमीमध्ये करतात त्या टायमाला बांगड्या घालत नाहीत. अजून देखील सांगतोय, काय लोक माझा व्हिडिओ बघितल्यावर चिडतील की दादा मी दाऊजी पाटलाची एवढी पूजा करते आणि मला दाऊजी पाटील प्रसन्न आहे. हा, ज्याला प्रसन्न आहे त्याला हाय प्रसन्न मित्रांनो. पण काही लोकांना, नवीन लोकांना माहीत नसतं, अचानक पाळी येते. पण समाधीपची जास्त करून बाबांना स्त्रिया चालत नव्हत्या, मी एवढंच तुम्हाला सांगू शकतो. जास्त सांगण्यात इतकं मी तुम्हाला सांगितलं तुमच्या डोक्यावरनं जायचं काम आहे. पैलवान चेहऱ्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला कळली मित्रांनो. आता हा पैलवान चेहरा मध्ये पूजण्यासाठी नेतात का, मग ह्यांचं अंगात वारे येते का? पैलवान चेहऱ्याच्या अंगात वारे येते केव्हा येते, जेव्हा त्यांच्या शेतामध्ये असेल, जेव्हा त्यांची भक्ती निर्मळ असेल, जी उडीकुडीची त्यांची परंपरा त्या पैलवान चेहऱ्याची सेवा करत असतील तर तुम्हाला पैलवान चेहरा अंगामध्ये येतो. त्यांचं वारं खूप भयंकर आहे, त्याला स्त्री चालत नाही. वारं आल्यावर मान देखील स्त्रियांचा घेत नाही. बांगड्यांचा आवाज आला तिथंच काय ना काय अपघात करण्याचं काम करतात. पैलवान चेहरा सहजासहजी कोणाच्या अंगात येत नाही, ते भयंकर पैलवान चेहरा आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पैलवान चेहऱ्याची गेनमाळ होती का, तर मित्रांनो पैलवान चेहऱ्याची गेनमाळ होत नाही. त्याला फक्त काय असेल ते ज्या गुरुला पैलवान चेहरा आहे त्याचा मंत्र दिला तर चालतो. ज्याला दाऊजी पाटील आहे त्याला पैलवान चेहऱ्याचा मंत्र जरी दिला तरी चालतो, त्याला रुजू होत असतं. त्याच्यानंतर मित्रांनो आता पैलवान चेहऱ्याचा मंत्र तुम्ही देऊ शकता का दादा, मला कॉल करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला काय असेल ते मी तुम्हाला समजावून उमजावून पैलवान चेहऱ्याचा मंत्र देऊ शकतो. आता मग मी घरामध्ये माझ्या बरकतीसाठी, धंदा पाणी चालण्यासाठी पैलवान चेहरा नेऊ शकतो का? बघा मित्रांनो, जे पैलवान चेहरा धंदा पाहण्यासाठी तुम्ही नेऊ शकता त्याला आरखडा आवडतो, त्याला एकत्र राहणं आवडत नाही. त्यांच्या मागे जी जाळे लावलेले पहिला ते जाळे देखील नव्हते, आता काही लोकांनी सिमेंटाचे जाळे लावलेले आहे, त्याला जाळे देखील आवडत नाही. त्याला गुपित आवडतं, त्याला गुपित राहणं हे आवडतं. मग जर तुम्हाला ह्यांची सेवा करायची म्हणली की पाची खाणं दाना सगळा व्यवस्थित द्यावा लागतो. यांनी प्रसन्न झालं की बायांचा आवाज चालत नाही. ज्या घरामध्ये स्त्रियांचा आवाज आणि स्त्रियांची किरकिरी असेल तिथं पैलवान चेहरा नांदत नाही, निघून डायरेक्ट हाय असा जागेवर येतो. मग पैसे बुडत होऊन जातील तुमचे. जर तुमची सेवा करण्याची पात्रता तेवढी असेल, जर तुम्हाला झेपत असेल तेवढीच ताकद घ्यावी. बाकी कुठलेही कोणीही सांगते किंवा हे सांगते घ्या, ते सांगते घ्या, घ्या लाख रुपयाला, घ्या 3 लाख रुपयाला, असं काही करू नका. सेवा होत असेल तरच घ्या, सेवा होत नसेल तर घेऊ नका. कुठल्याही चेड्यागोट्यांच्या नादी लागू नका जर सेवा होत नसेल तर. हे मात्र लक्षात ठेवा. पैलवान चेहऱ्याचं तर चुकून ही नादी लागू नका. स्त्रियांनी, खास स्त्रियांसाठी सांगतोय. जेवढी बी माहिती मला प्राप्त झाली तेवढी माहिती मी तुम्हाला सांगितली मित्रांनो. हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा. चेहऱ्याची जी काही सेवा करत असेल त्यांना हा व्हिडिओ पोचवा. पैलवान चेहऱ्याला स्त्रियांचा हात चालत नाही, पुरुषांचा हातच चालतो. त्यांचा दही भाताना देखील अभिषेक केला जातो, जेणेकरून त्यांचं काय असेल ते खानादाना दिल्यानंतर, अभिषेक केल्यानंतर ते तुम्हाला प्रसन्न होतात. येणारे कुठलेही संकट असू दे ते संकट दूर करण्याचं काम मात्र करतात. त्यांच्यापसली करणी लवकर निघत नाही, कारण त्यांना आशीर्वाद दाऊजी पाटलाचा देखील असतो किंवा 37 आसरांचा देखील असतो. कुठल्याही देवीला, महाकालीला देखील त्यांनी प्रसन्न करून घेतलेलं असतं. त्यांनी आशीर्वादावरच चालत असतात, हे मात्र लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मित्रांनो तुमचे डाऊट पूर्ण झाले असतील पैलवान चेहऱ्याविषयी. जर कोणाला काही शंका असेल तर व्हिडिओ बनवण्याचं कार्य हे शोध अस्तित्वाचं हे चॅनल करल. आणि इतर माहिती पाहण्यासाठी, अजून नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका. जर तुम्ही कुठल्या देवाचे भक्त असाल, देवीचे भक्त असाल तर काळूबाईच्या नावानं चांग भलं, 52 चेड्या गोट्याच्या मालकीनीचं चांग भलं लिहायला मात्र विसरू नका. बाबाच्या नावानं चांग भलं, पैलवान चेड्याच्या नावानं चांग भलं, पंचमुखी चेड्याच्या नावानं चांग भलं, काळूबाळू महाराज की जय व चेडोबा महाराज की जय लिहायला मात्र विसरू नका. धन्यवाद. पुन्हा एकदा नक्की भेटूया नवीन टॉपिकवर. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा. धन्यवाद.